मी त्यांच्या मानेवर हलके जोर टेकवले तेव्हा त्यांनी एक दीर्घ सुस्कारा सोडला. विकास, खूप वेळ वाट पाहायला लावलीस रे, त्या कुजबुजल्या. त्यांच्या त्या आवाजात 5 वर्षाची तहान आणि ओढ स्पष्ट जाणवत होती. मी त्यांच्या साडीचा पदर हळूच बाजूला केला. मी त्यांच्या पोटावर हळूच ओठ टेकवले. तसं त्यांच्या तोंडातून एक जोरात हुंदका बाहेर पडला. त्यांनी माझे केस पकडून माझं डोकं आपल्या छातीशी घट्ट दाबलं. खोलीत आता फक्त एशीचा गुंजणारा आवाज आणि आमचे वाढलेले श्वास ऐकू येत होते. मी त्यांना हळूहळू पूर्णपणे मोकळं केलं आणि तिथेच दिला. नमस्कार मित्रांनो, मी विकास, अंबालाचा रहिवासी आहे. माझं वय 28 वर्ष आहे. माझी उंची 5 फूट 8 इंच आहे आणि त्याचा आकार 6 इंच आहे. ही कथा नुकतीच घडली आहे. मी माझ्या कामामुळे दिल्लीत एका कारखान्यात नेहमी जात असतो. माझा घाऊक व्यवसाय आहे. याच दरम्यान माझी एका भाभीशी भेट झाली. त्या दिल्लीत त्या कारखान्यात काम करत होत्या, जिथे मी माल खरेदीला जायचो. भाभीचं नाव रेखा होतं. त्यांचं वय साधारण 30 वर्षाचं होतं आणि त्या खूपच सुंदर होत्या. त्यांचा आकार 32-38-34 होता. भाभी एका सडपातळ शहराच्या राणी होत्या. मी त्यांना पाहण्याची एकही संधी सोडत नसे. कदाचित भाभींनी माझी ही नजर ओळखली होती, पण त्यांनी मला कधीच काही बोललं नाही. जेव्हा मी तिथे जायचो तेव्हा त्यांच्याशी माझी खूप गप्पा व्हायच्या. माझ्या मालाचा जो काही ऑर्डर असायचा तो सगळा रेखा भाभी तयार करायच्या. जून महिन्यात जेव्हा मी दिल्लीला गेलो तेव्हा भाभींना भेटलो. यावेळी ऑर्डर जास्त होती, त्यामुळे माल लवकर पॅक होत नव्हता. त्यामुळे मी रेखा भाभींचा नंबर घेतला, जेणेकरून माल लवकर पॅक करायला त्यांच्याशी बोलणं सोपं जाईल. मी दिल्लीत दुसऱ्या कामासाठी गेलो. माझ्या येण्यापूर्वीच माल तयार व्हावा म्हणून मी भाभींचा नंबर घेतला होता. यामुळे मला आणखी एक सोय झाली की जर थोडा माल कमी घ्यायचा असेल तर मी त्यांना फोन करून सांगणार आणि मालाची डिलिव्हरी घरी बसून मिळवायची. आता रेखा भाभींशी माझं नेहमी फोनवर बोलणं सुरू झालं. व्हॉट्सअपच्या युगात भाभींशी व्हॉट्सअपवरही गप्पा होऊ लागल्या. व्हॉट्सअपवर बोलणं सुरू झाल्यावर सकाळ संध्याकाळची नमस्ते हायही होऊ लागली. भाभी माझ्याशी जरा जास्तच बोलू लागल्या होत्या. मलाही भाभींमध्ये रस होता, त्यामुळे मीही रेखा भाभींशी जवळीक साधू लागलो. काही काळातच आम्ही दोघे एकमेकांशी खूप मोकळेपणाने बोलू लागलो. याच काळात आम्ही एकमेकांना आपल्याबद्दल बरंच काही सांगायला सुरुवात केली. रेखा भाभींनी मला त्यांच्या आयुष्याबद्दल सांगितलं. त्या विवाहित असूनही पतीच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे गेल्या 5 वर्षापासून वेगळ्या राहून दिल्लीत नोकरी करत होत्या. जेव्हा त्यांनी मला पतीपासून वेगळं राहण्याची गोष्ट सांगितली तेव्हा मला त्या एक तहानलेली माल वाटल्या. मी त्यांच्याशी अशा काही गोष्टीकडे वळवलं ज्यामुळे त्या आपल्या मनातील दुःख माझ्याशी शेअर करू लागल्या. त्या बाजूनेही कदाचित आग पेटली होती. त्यामुळे परिणाम असा झाला की भाभी हळूहळू माझ्याशी अगदी मनमोकळेपणाने बोलू लागल्या. आमच्यात प्रौढ विनोदही होऊ लागले. एकदा मी त्यांना म्हणालो, मला तुम्ही खूप आवडता. त्यांनीही सेम हिअर असं उत्तर दिलं. मला तर जणू द्राक्षाचं बाग मिळालं होतं. असा जबरदस्त माल मला आवडत असल्याचं सांगत होता. मी त्यांच्याशी प्रेमाच्या गप्पा सुरू केल्या आणि भाभीही मला आपल्या मनाचा हाल सांगू लागल्या. आम्ही दोघे आता व्हिडिओ चॅटही करू लागलो. रात्री उशिरापर्यंत भाभीशी गप्पा होऊ लागल्या.
कदाचित आम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करू लागलो होतो. या दरम्यान भाभींनी मला त्यांच्या शरीराचे थोडे थोडके दर्शनही घडवले. एकदा मी त्यांना भेटायला बोललो तेव्हा त्या अनुभवासाठी तडफडत होत्या. त्यांनी तात्काळ होकार दिला. आम्ही दोघांनी हॉटेलमध्ये भेटायचं ठरवलं. मी ऑनलाईन एका हॉटेलमध्ये खोली बुक केली आणि भाभींना सांगितलं की मी 25 जुलैला येतोय. भाभींना ऑफिसमधून 2 दिवसाची सुट्टी होती. त्या दिवशी दुपारी 12 वाजता मी दिल्लीला पोहोचलो आणि त्यांना फोन केला. त्यांनी सांगितलं की त्या 4 वाजेपर्यंत येतील. त्यांना अचानक काही काम निघालं होतं. मी होकार देत त्यांची वाट पाहण्याचं सांगितलं. भाभी 4 वाजेपर्यंत येणार असल्याचं कळल्यावर मी हॉटेलच्या खोलीत विश्रांती घेतली आणि त्यांची येण्याची वाट पाहू लागलो. भाभींच्या येण्याची मला खूप उत्कृष्टता होती, पण वेळच कापत नव्हता. त्यांच्या अनुभवाच्या विचारांनी माझी भावना दाटून आली होती. जेव्हा रेखा भाभींचा फोन आला की मी 15 मिनिटात येईल, तेव्हा मी एकदम उतावीळ झालो आणि त्यांच्या येण्याची वाट पाहू लागलो. त्यांनी हॉटेलच्या बाहेर येऊन मला फोन केला. मी त्यांना खोली क्रमांक 107 मध्ये यायला सांगितलं. जेव्हा भाभीने खोलीच्या बाहेर येऊन दार ठोठावलं तेव्हा मी त्यांना आत यायला सांगितलं. भाभी खोलीत आल्या आणि दार लॉक करून वळल्या. तेव्हा मी त्यांना पाहतच राहिलो. त्या आज खूपच मस्त आणि हॉट दिसत होत्या. त्यांना पाहताच मी माझे हात पसरले आणि भाभींनीही माझ्याकडे हात पसरले. मी त्यांना मिठीत घेऊन जोरात माझ्या छातीला लावलं. त्यांनीही हात पसरून मला मिठीत घेतलं. खूप वेळ आम्ही एकमेकांना मिठीत राहिलो आणि एकमेकांच्या मध्ये हरवून गेलो. मग हळूच मी भाभींच्या कपाळावर पापी घेतलं आणि त्यांच्या गालांवर चुंबन केलं. भाभी एकदम थरथरल्या आणि लाजल्या. मी त्यांच्या नाजूक ओठांना पापी घेतलं तेव्हा यावेळी त्यांनीही मला पूर्ण साथ दिली. आम्ही दोघे उभ्या उभ्याच एकमेकांना पापी घेत राहिलो. कधी त्यांच्या वरच्या ओठाला तर कधी खालच्या ओठाला घेऊ लागलो आणि भाभीही मला साथ देत राहिल्या. मी एका हाताने तिचे व्यक्तिमत्व दाबू लागलो. तिच्या तोंडातून मादक आवाज येऊ लागले. भाभीच्या तोंडून निघणारं ते मादक आवाज माझ्या कानात एखाद्या संगीतासारखे घुमत होते. त्याचं सटपातळपण सुडोल शरीर माझ्या बाहूमध्ये पूर्णपणे विरघळून गेलं होतं. जसा मी त्यांच्या कमरेवर हात फिरवला तशी त्यांच्या अंगावर एक शिरी उमटली. त्यांनी आपले दोन्ही हात माझ्या गळ्याभोवती घट्ट आवळले आणि त्यांचे डोळे धुंदीत मिटले गेले. मी हळूच त्यांना उचलून बेडवर नेलं. बेडवर पडताच त्यांचे विखुरलेले केस आणि गुलाबी चेहरा पाहून त्या खरोखरच एखाद्या राणीसारख्या दिसत होत्या. मी त्यांच्याजवळ जातात त्यांनी मला स्वतःकडे खेचलं. आता आमच्यात शब्दाची गरज उरली नव्हती, फक्त श्वासांचा वेग वाढला होता. मी त्यांच्या मानेवर हलके जोर टेकवले तेव्हा त्यांनी एक दीर्घ सुस्कारा सोडला. विकास, खूप वेळ वाट पाहायला लावलीस रे, त्या कुजबुजल्या. त्यांच्या त्या आवाजात 5 वर्षाची तहान आणि ओढ स्पष्ट जाणवत होती. मी त्यांच्या साडीचा पदर हळूच बाजूला केला तेव्हा त्यांच्या सौंदर्याने माझे डोळे टिपून गेले. 32, 28, 34चं गणित डोळ्यांसमोर अगदी जिवंत होतं. मी जसा त्यांच्या शरीराच्या जवळ जात होतो तसं त्याची पकड अधिक घट्ट होत होती. बाहेर पावसाची रिमझिम सुरू झाली होती, पण खोलीतलं वातावरण मात्र चांगलंच तापलं होतं. आम्ही दोघेही जगाचा विसर पडल्यागत एकमेकांच्या मिठीत हरवून गेलो होतो. त्या दिवशी दिल्लीच्या त्या हॉटेलमध्ये वेळ थांबली होती आणि फक्त आमच्या प्रेमाचा आणि स्पर्शाचा खेळ सुरू होता.
भाभीच्या अंगातील उष्णता आता मला स्पष्ट जाणवू लागली होती. मी त्यांच्या ब्लाऊजच्या हुकांवर हात फिरवला तेव्हा त्यांनी हलकासा विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण दुसऱ्या क्षणी त्यांनी स्वतःला माझ्या स्वाधीन केलं. जसा मी एक एक हुक उघडला तसं त्यांचं ते उजळलेलं सौंदर्य समोर येऊ लागले. 32च्या मापातलं त्यांचं ते व्यक्तिमत्व पाहून मी क्षणभर थबकलोच. रेखा, तुम्ही इतक्या सुंदर असाल असं मला वाटलंच नव्हतं. मी त्यांच्या कानात कुजबुजलो. त्यावर त्यांनी मला अधिक जवळ ओढलं आणि माझ्या छातीवर डोकं ठेवलं. आता आमचे श्वास एकमेकात मिसळले होते. मी माझ्या हाताने त्यांच्या कमरेचा तो नाजूक वेढा कुरवाळायला सुरुवात केली. 28 इंचाची ती कंबर माझ्या हाताला स्पर्श करताच माझ्या अंगात एक वेगळीच वीज संचारली. भाभी आता पूर्णपणे माझ्या मिठीत विरघळल्या होत्या. त्यांच्या हातांची नखं माझ्या पाठीवर रुतत होती. जणू काही त्या वर्षानुवर्षाची आपली भूक शमवू पाहत होत्या. मी त्यांच्या बोटावर हळू जोर टेकवले तसं त्यांच्या तोंडातून एक जोरात हुंदका बाहेर पडला. त्यांनी माझे केस पकडून माझं डोकं आपल्या छातीशी घट्ट दाबले. खोलीत आता फक्त एशीचा गुंजणारा आवाज आणि आमचे वाढलेले श्वास ऐकू येत होते. मी त्यांना हळूहळू पूर्णपणे मोकळं केलं. त्याचं ते सडपातळ आणि गोड शरीर चंद्राच्या प्रकाशासारखं चमकत होतं. आम्ही दोघेही एकमेकांच्या शरीराचा कोपरा न कोपरा शोधत होतो. त्या दिवशी वेळ जणू आमच्यासाठी थांबली होती आणि मी त्या तहानलेल्या मालाला तृप्त करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. आमच्या या मिलनाने हॉटेलच्या त्या खोलीतील वातावरण पूर्णपणे शृंगारमय करून टाकलं होतं. भाभी आता पूर्णपणे एका वेगळ्याच विश्वात हरवल्या होत्या. जेव्हा मी त्यांच्या शरीराच्या खालच्या भागांकडे हात नेला तेव्हा त्यांनी आपले पाय थोडे आखडले, पण माझ्या स्पर्शाने त्या पुन्हा मोकळ्या झाल्या. त्यांच्या 34च्या माड्यांचा स्पर्श इतका मऊ आणि उबदार होता की मला स्वतःवर ताबा ठेवणं कठीण झालं होतं. मी जेव्हा त्यांच्या अंतर्वस्त्राचा बांध हलका केला तेव्हा त्यांच्या शरीराची लय अधिकच वाढली. त्यांनी मला स्वतःच्यावर ओढलं आणि माझ्या ओठांना पुन्हा एकदा आपल्या ओठात कैद केलं. त्यांचा तो ओलावा आणि जिभेचा खेळ मला अधिकच वेळ लावत होता. विकास, आज मला सगळं विसरायचं आहे. फक्त तू आणि मी, त्या तुटक आवाजात म्हणाल्या. त्यांच्या त्या विनवणीत एक अमानिक ओढ होती. मी जेव्हा त्यांच्या शरीराच्या मध्यबिंदूवर आपला स्पर्श नेला तेव्हा रेखा भाभींची पाठीची कमान केली आणि त्यांचे डोळे पांढरे झाले. त्यांच्या शरीरातून एक उष्ण लाट बाहेर पडली आणि त्यांनी मला घट्ट कवटाळून धरलं. त्या क्षणी मला जाणीव झाली की त्या केवळ शारीरिक सुखासाठी नाही तर मनाच्या शांततेसाठीही आसुरलेल्या होत्या. आमचा हा प्रेमाचा खेळ आता कसलाला पोहोचला होता. मी त्यांना पूर्णपणे शांत करण्यासाठी आणि त्यांच्या त्या 5 वर्षांच्या तहानलेल्या तृप्त करण्यासाठी सज्ज झालो होतो. रूममध्ये फक्त आमच्या शरीराच्या हालचालींचा आणि श्वासांचा आवाज येत होता. तो अनुभव इतका जिवंत आणि नैसर्गिक होता की जणू काही निसर्ग स्वतः आम्हाला साथ देत होता. जवळपास 1 तासांच्या त्या उत्कृष्ट खेळानंतर आम्ही दोघेही घामाने थबथबले होतो. भाभी माझ्या छातीवर डोकं ठेवून शांत पडून होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान आणि चमक होती जी मी यापूर्वी कधीच पाहिली नव्हती. काही वेळ शांततेत गेल्यानंतर भाभींनी हळूच मान वर केली आणि माझ्या डोळ्यात पाहिलं. त्यांच्या डोळ्यात आता लाज नव्हती तर एक प्रकारचं समर्पण होतं.
त्यांनी आपला हात माझ्या चेहऱ्यावर फिरवला आणि म्हणाल्या, विकास, आज खरंच मनातलं ओझं हलकं झालंय. मी त्यांना पुन्हा एकदा जवळ ओढलं. आमची शरीर अजूनही एकमेकांना चिटकलेली होती. वातानुकूलित खोलीतही आमच्या शरीराची ऊब स्पष्ट जाणवत होती. मी त्यांच्या पाठीवरून हात फिरवत असताना त्यांच्या त्वचेला तो मऊपणा मला पुन्हा एकदा उत्तेजित करत होता. भाभींनाही ते जाणवलं आणि त्यांनी मिश्किलपणे हसून माझ्या ओठांचा चावा घेतला. आणखी एकदा मी त्यांच्या कानात कुजबुजलो. त्यांनी उत्तर देण्याऐवजी मला जखण स्वतःच्या खाली ओढलं. आता भाभी वर होत्या आणि त्यांचे मोकळे केस माझ्या चेहऱ्यावर पडत होते. 32, 28, 34चं ते मादक शरीर माझ्या डोळ्यासमोर अगदी जाऊन नाचत होतं. त्यांनी आपल्या हाताने स्वतःचं सौंदर्य सावरलं आणि हळूच खाली झुकून माझ्या मानेवर आपल्या ओठांनी जादू करायला सुरुवात केली. खोलीत पुन्हा एकदा श्वासांचा वेग वाढला. बाहेर दिल्लीचं ऊन तापलं होतं, पण आता आम्ही दोघेही एकमेकांच्या प्रेमाच्या आणि वासनेच्या वर्षावात चिंब भिजत होतो. त्या दिवशी दुपारी 4 पासून रात्रीपर्यंत आम्ही किती वेळा एकमेकात हरवून गेलो याचं भान कुणालाच नव्हतं. प्रत्येक वेळी भाभींचा तो नवा अवतार आणि त्यांचा तो तहानलेला प्रतिसाद मला अधिकच वेड लावत होता. रात्री जेव्हा आम्ही थकलो होतो तेव्हा भाभींनी माझ्या मिठीत शिरत विचारलं, विकास, आता नेहमी असंच भेटत राहशील ना, की काम झालं की विसरून जाशील? मी त्याच्या कपाळावर चुंबन घेत म्हटलं, रेखा, हा तर फक्त ट्रेलर आहे. पिक्चर अजून खूप बाकी आहे. आमचं हे नातं आता केवळ मालाच्या ऑर्डरपुरतं राहिलं नव्हतं, तर ते एका वेगळ्याच उंचीवर पोहोचलं होतं. सकाळचे कोळे ऊन खिडकीच्या पडद्यातून खोलीत डोकावू लागलं होतं. रेखा भाभी माझ्या मिठीत अजूनही गाढ झोपल्या होत्या. कालच्या रात्रीच्या त्या तुफानी खेळानंतर त्यांच्या चेहऱ्यावर एक निरागस शांतता आणि तृप्ती दिसत होती. मी त्यांच्या विखुरलेल्या पटा हळूच कानामागे केले तशी त्यांची झोप उघडली. त्यांनी डोळे उघडताच मला पाहिलं आणि एक गोड हास्य त्यांच्या ओठांवर उमटलं. अजूनही इथेच आहेस? मला वाटलं स्वप्न तर नाही आहे, त्या आळस देत म्हणाल्या. आळस देताना त्यांच्या शरीराची ती लवचिकता आणि 32, 28, 34चं ते मादक रूप पुन्हा एकदा माझ्या नजरेसमोर आलं. मी त्यांना जवळ ओढत म्हणालो, हे स्वप्न नाही रेखा, आणि हे फक्त एकदाच घडणारही नाही आहे. आम्ही दोघे उठलो आणि फ्रेश होऊन पुन्हा एकदा बेडवर येऊन बसलो. आता निघण्याची वेळ जवळ येत होती, पण कुणाचंच मन मानत नव्हतं. भाभींनी आपली साडी सावरत असताना मुद्दामून मला खुणावलं. त्यांच्या त्या नजरेत पुन्हा एकदा ती जाग होती. त्या म्हणाल्या, विकास, तू गेल्यावर या खोलीची आणि तुझी खूप आठवण येईल. आता कामाच्या निमित्ताने का होईना, पण महिन्यातून 2दा तरी तुला दिल्लीला यावंच लागेल. मी त्यांच्या कमरेला विळखा घालत त्यांना स्वतःकडे खेचलं आणि त्यांच्या कानात कुजबुजलो. आता तर ऑर्डर दुप्पट वाढवावी लागेल, जेणेकरून मला वारंवार तुला भेटायला येता येईल. आम्ही हॉटेलमधून चेकआउट केलं. बाहेर पडताना भाभीच्या चालण्यात एक वेगळाच आत्मविश्वास आणि शरीरात एक वेगळीच लय दिसत होती. रिक्षात बसताना त्यांनी माझा हात हातात घेतला आणि हळूच दाबला. तो स्पर्श सांगत होता की हे नातं आता फक्त शरीर सुखापुरतं मर्यादित राहिलं नव्हतं, तर त्यात एक हक्काची ओढ निर्माण झाली होती. ती अंबालाला परतत असताना बसमध्ये फक्त रेखा भाभींचे ते मादक आवाज, त्यांचा तो रेशमी स्पर्श आणि त्यांच्या शरीराचा तो सुगंध माझ्या मनात घर करून होता.
दिल्लीची ही वारी माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय वारी ठरली होती. अंबालाला परतल्यानंतरही माझं मन दिल्लीतच अडकलं होतं. रेखा भाभींशी फोनवर तासनतास बोलणं व्हायचं. पण साधारण 1.5 महिन्यानंतर भाभींचा फोन आला. तेव्हा त्यांचा आवाज नेहमीसारखा नव्हता. त्या खूप अस्वस्थ आणि घाबरलेल्या वाटत होत्या. विकास, एक मोठी समस्या झाली आहे, त्या रडवेल्या स्वरात म्हणाल्या. माझं काळजाचं धस्स झालं. काय झालं रेखा? सांगा ना, मी आहे ना सोबत. विकास, गेल्या काही दिवसापासून मला मळमळल्यासारखं होत होतं. चक्कर येत होती. मला संशय आला म्हणून मी टेस्ट केली. विकास, रिझल्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी गरोदर आहे. त्यांचे हे शब्द ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. आम्हाला माहीत होतं की आम्ही त्या दिवशी वाहवत गेलो होतो, पण याचा परिणाम इतका गंभीर होईल असं वाटलं नव्हतं. रेखा भाभी आधीच पतीपासून वेगळ्या राहत होत्या. समाजात आणि ऑफिसमध्ये त्या एकट्या होत्या. अशा परिस्थितीत ही बातमी त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठीही एक मोठं आव्हान होतं. भाभी पुढे म्हणाल्या. विकास, आता मी काय करू? पतीसोबत संबंध तुटून 5 वर्ष झाली आहेत. लोक काय म्हणतील? माझी नोकरी जाईल. आणि तू मला स्वीकारशील का? माझ्या डोळ्यांसमोर आमचे ते हॉटेलमधील सण आणि रेखा भाभींचा तो विश्वासू चेहरा तरळला. हा केवळ शारीरिक सुखांचा प्रश्न उरला नव्हता, तर आता एका जीवांचा आणि रेखा भाभींच्या सन्मानाचा प्रश्न होता. रेखा भाभींचा तो रडवेला आवाज ऐकून मी काही क्षण सुन्न झालो होतो. डोळ्यांसमोर अंधारी आल्यासारखी वाटली. पण मला माहीत होतं की आता जर मी कच खाल्ली तर रेखा पूर्णपणे तुटून जाईल. मी स्वतःला सावरलं आणि फोन घट्ट पकडून म्हणालो. रेखा, रडू नकोस. शांत हो आधी. जे झालंय त्याला आपण दोघं जबाबदार आहोत. आणि मी तुला अशा संकटात सोडून पळणारा माणूस नाही. तू काळजी करू नको. मी उद्याच्या उद्या दिल्लीला येतोय. माझे हे शब्द ऐकल्यावर त्यांना थोडा धीर आला असावा, कारण त्यांच्या रडण्याचा आवाज थोडा कमी झाला. त्या रात्री मला अजिबात झोप लागली नाही. एकीकडे माझं करिअर, घरचे लोक आणि दुसरीकडे रेखा भाभींची ही परिस्थिती. पण माझ्या मनात त्यांच्याबद्दल खरं प्रेम होतं. त्यामुळे मी मनाशी ठाम निश्चय केला की काही झालं तरी मी त्यांना अंतर देणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळीच मी पहिली बस पकडली आणि दिल्ली गाठली. आम्ही त्याच हॉटेलमध्ये भेटलो जिथे आमची ती अस्मरणीय रात्र सरली होती. रेखा भाभी तिथे आधीच पोहोचल्या होत्या. त्यांना पाहताच माझं हृदय पिवटून निघालं. त्या खूपच अशक्त आणि काळजीत दिसत होत्या. त्यांच्या त्या सुंदर चेहऱ्यावरची चमक कुठेतरी हरवली होती. मी जवळ जाता त्यांनी मला घट्ट मिठी मारली आणि पुन्हा रडायला सुरुवात केली. मी त्यांचे अश्रू पुसले आणि त्यांना शांत बसवले. आम्ही खूप वेळ चर्चा केली. रेखा म्हणाल्या की त्यांना हे बाळ हवं आहे, कारण त्यांच्या आयुष्यात आतापर्यंत खूप एकटेपणा होता आणि या बाळाच्या रूपाने त्यांना एक आधार हवा होता. पण सामाजिक परिस्थिती आड येत होती. मी त्यांना म्हणालो की रेखा, तू काळजी करू नको. आपण कायदेशीररित्या तुझ्या पतीपासून घटस्फोट मिळवण्यासाठी प्रयत्न करूया आणि त्यानंतर मी तुझ्याशी रीतसर लग्न करेल. तोपर्यंत तू काही काळ अंबाला जवळच्या एका सुरक्षित ठिकाणी माझ्या ओळखीच्या फार्म हाऊसवर राहू शकतेस, जिथे तुला कुणी ओळखणार नाही. रेखा भाभींच्या डोळ्यात आता भीतीऐवजी माझ्याबद्दलचा आदर आणि विश्वास दिसत होता. त्यांनी माझ्या निर्णयाला होकार दिला
आम्ही डॉक्टरांकडे जाऊन पुढील तपासणी केली. डॉक्टरांनी सांगितलं की रेखा यांची प्रकृती थोडी नाजूक आहे, त्यामुळे त्यांना पूर्ण विश्रांतीची गरज आहे. मी दिल्लीतील त्यांच्या खोलीचं सामान आवरलं आणि त्यांना घेऊन अंबालाला निघालो. माझ्या घरातल्यांना मी सांगितलं की ही माझी एक दूरची मैत्रीण आहे, जिची परिस्थिती खराब असल्यामुळे ती काही दिवस आपल्याकडे राहील. काळ पुढे सरकत होता आणि रेखा भाभींचं पोट हळूहळू दिसू लागलं होतं. त्या काळात मी त्यांची एखाद्या लहान मुलासारखी काळजी घेतली. त्यांच्या आवडीचे पदार्थ आणून देणे, त्यांची वेळेवर तपासणी करणे, यात मी स्वतःला झोकून दिलं होतं. शेवटी 9 महिन्यानंतर रेखा यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्या बाळाचे डोळे अगदी माझ्यासारखेच होते. बाळाला हातात घेतल्यावर रेखा यांच्या डोळ्यात जे समाधान होतं ते पाहून मला माझ्या सर्व कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटलं. नंतर आम्ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आणि एका छोट्याशा समारंभात मी रेखा यांच्याशी लग्न केलं. आज रेखा फक्त माझी भाभी राहिली नव्हती, तर ती माझ्या घराची लक्ष्मी आणि माझ्या मुलाची आई बनली होती. आमची ती एक चुकीची वाटणारी सुरुवात आज एका सुंदर आणि जबाबदार नात्यात बदलली होती. दिल्लीच्या त्या हॉटेलमधील तहानलेल्या मालाची कथा आज एका सुखी संसाराच्या वळणावर येऊन थांबली होती. आमच्या संसाराची गाडी आता कुठे रुळावर येत होती. तोच एका संध्याकाळी नशिबाने असा काही वळसा घेतला की आमचे धाबे दणदणाले. मी आणि रेखा हॉलमध्ये बसून बाळाशी खेळत होतो. तितक्या दारावरची बेल वाजली. मी दार उघडलं आणि समोर पाहतो तर एक अंदाजे 35 वर्षाचा, विखुरलेले केस आणि डोळ्यात एक विचित्र जरब असलेला माणूस उभा होता. त्यांच्या अंगातून दारूचा अग्र वास येत होता. त्याला पाहताच रेखाच्या हातातील पानाची दोरी निसटली आणि तिचा चेहरा पांढरा फटक पडला. तिने थरथरत्या आवाजात उच्चारलं, "सुनील, तुम्ही?" तो रेखाचा पती होता, ज्याच्यापासून ती 5 वर्ष लांब राहिली होती. मित्रांनो, पुढे असे काही झाले की ते मी कधीच विचार पण केला नव्हता. पुढची कथा भाग 2 मध्ये सांगणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये भाग 2 लिहा. धन्यवाद.